मंगळवारचा दिवस हा पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीच्या दृष्टीने सुखद ठरला, कारण त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शहरातील भाजपचे 2, शिवसेना उबाठा गटाच्या 1 अशा 4 माजी नगरसेवकांनी हातावर घड्याळ बांधले। त्या जोडीने उबाठा गटाच्या महिला शहर प्रमुख रुपाली आल्हाट, उपशहर प्रमुख नेताजी काशीद, विभाग संघटिका साधना काशीद यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने उबाठा शिवसेनेला शहरात मोठे खिंडार पडले। त्यामुळे 3 प्रभागातील राजकीय समीकरण येत्या महापालिका निवडणुकीत बदलले गेले। मंगळवारी भल्या सकाळपासून राष्ट्रवादीत सुरू झालेले इनकमिंग उबाठा शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि शहर प्रमुख ॲडव्होकेट सचिन भोसले यांच्या प्रवेशाने दुपारी तुर्तास थांबले। ॲडव्होकेट भोसले हे आदित्य बिर्ला हॉस्पिटल, म्हातोबा नगर, महाराष्ट्र कॉलनी, यशदा कॉलनी या प्रभाग 24 मधून गतवेळी 2017ला शिवसेनेकडून निवडून आले होते। त्यांनी 8,956 मते घेत भाजपच्या जयदीप माने यांना पराजित केले होते। उद्योगनगरीचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचे निवासस्थान आणि बलस्थान असलेल्या या प्रभागातून त्यावेळी शिवसेनेचे 2, 1 अपक्ष आणि भाजपाचा नगरसेवक निवडून आला होता। शिवसेना फुटीनंतर ॲडव्होकेट भोसले उबाठा गटासोबत कायम राहिले। वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीला ते इच्छुक होते, मात्र आघाडीच्या जागा वाटपात त्यांच्या पक्षाला ही जागा न मिळाल्याने ते नाराज झाले। त्यावेळी त्यांच्या प्रभागाची मोठी मोडतोड करून त्यांचे हक्काचे मतदार शेजारच्या प्रभागात टाकण्यात आले। त्याची परिणती अखेर उबाठा गटाला रामराम करण्यात झाली। ॲडव्होकेट भोसले यांनी जय महाराष्ट्र केल्याने उबाठा शिवसेनेची ताकद शहरात खूपच कमी झाली। दुसरीकडे त्यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला शिवसेनेचे प्रभुत्व असलेल्या प्रभाग 24 मध्ये यावेळी खाते खोलण्याची संधी आयती चालून आली आहे। ते उघडले जाते का हे 16 जानेवारीला निकालाच्या दिवशी कळणार आहे। दरम्यान उबाठाचे माजी शहर प्रमुख ॲडव्होकेट भोसलेंनंतर त्यांच्या जागी आलेले प्रभारी शहर प्रमुख संजोग वाघेरे हे कधी घर वापसी करणार याची चर्चा आता सुरू झाली आहे। तेही येत्या 2-3 दिवसात राष्ट्रवादीत परतण्याची शक्यता आहे।